तिरुपती सीएनजी मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज आम्ही जी व्हीकल मध्ये सीएनजी किट बसवलेली आहे ती आहे मारुती सुझुकीची स्विफ्ट, ज्याला आता नवीन जे स्विफ्ट मध्ये झेड सिरीजचं इंजिन जे आलेले आहे तीच व्हीकल आपण आज इथे सीएनजी किट फिटिंग केलेली आहे। आणि बरेचसे रिव्ह्यूज असे आहेत की झेड सिरीज मध्ये अजून कोणी सीएनजी किट फिटिंग केलेली नाहीये, पण आपण केलेली आहे आणि खूप सुंदर परफॉर्मन्स गाडीचा येतो। मी गाडी साधारणतः 90 to 100 किलोमीटर्सचा एक टेस्ट ड्राईव्ह पण घेतलेला आहे आणि खूप सुंदर परफॉर्मन्स आहे, खूप चांगली चालते गाडी। तर या झेड सिरीजच्या इंजिन मध्ये आपण कशा प्रकारे सीएनजी किट फिटिंग केली आहे मी एक तुम्हाला छोटंसं ब्रीफ करतो आणि कुठली सीएनजी किट बसवलेली आहे तेही सांगतो। जसे की आपण बघू शकता, हे आहे झेड सिरीज इंजिन 3 सिलेंडर। तर पहिलीची जी स्विफ्ट होती त्यामध्ये जे इंजिन होतं हे 4 सिलेंडर के सिरीज इंजिन होतं, पण आताची जी स्विफ्ट आहे याच्यामध्ये 3 सिलेंडर 6 इंजेक्टर झेड सिरीज इंजिन आहे। तर आम्ही जी किट याच्यामध्ये बसवलेली आहे ती आहे मोटोझेनची BS6 OBD2 किट। आणि छोटंसं तुम्हाला ब्रीफ करतो की कुठे कुठे काय काय कसं आपण बसवलेलं आहे। तर जसं की तुम्ही बघू शकता, ह्या साईडला कॉर्नर मध्ये तुम्हाला ECU दिसतो आहे। इथे खाली जर बघितलं तर इथे ड्युअल स्टेज ॲडव्हान्स रिड्युसर आहे, हे त्याचे पूर्ण पाईपलाईन्स आहेत। हा मॅप सेन्सर आहे, हा सीएनजीचा फिल्टर आहे, इथे इंजेक्टर रेल आहे। तर ह्या पद्धतीने पूर्ण समोरची आपण प्रॉपरली फिटिंग केलेली आहे। मागे जे सिलेंडर आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलेले आहे ते 12 kg 60 लिटर्स जे सिलेंडर ते सिलेंडर इन्स्टॉल केलेलं आहे। सिलेंडर इन्स्टॉल केल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये स्पेस चांगला राहिलेला आहे। जसं की तुम्ही बघू शकता, स्टेपनी जी आहे आपण उभी केलेली आहे। हा टँक असा इथे आहे, एकदम छान प्रकारे जसं कंपनी फिटेड मध्ये असतं तसंच सीएनजी टँक आपण फिट केलेला आहे। कंपनी फिटेड पेक्षा जास्त स्पेस या गाडीमध्ये तुम्हाला 100% मिळणार आहे, कारण की आपण जे याचं ब्रॅकेट जे यूज करतो ते फ्लॅट ब्रॅकेट यूज करून त्याच्यावरती सिलेंडर माउंट करतो। दुसरी महत्वाची गोष्ट, जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण याच्यामध्ये जो फिलिंग वॉल इन्स्टॉल केलेला आहे तो जो कंपनी फिटेड मध्ये येतो तोच फिलिंग वॉल इन्स्टॉल केलेला आहे। बघू शकता तुम्ही, इथनं आपल्याला गॅस भरता येतो आणि एकदम कन्व्हिनियंट आहे। इथे त्याची कंप्लायन्स प्लेट आहे, इथे फिलिंग वॉल आहे। तर जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं की बोनेट ओपन करण्याची गरज नाही, ते हा व्हीकल मध्ये सुद्धा बोनेट ओपन करण्याची गरज नाही। आणि शेवटचं, याच्यामध्ये जो आपण सीएनजी स्विच इन्स्टॉल केलेला आहे तो इथे आहे, तुम्ही बघू शकता। आता व्हीकल ही पेट्रोल वरती चालू झालेली आहे आणि पेट्रोलचा हा ऑरेंज लाईट पेट्रोल इंडिकेट करतो, ग्रीन लाईट सीएनजी इंडिकेट करतो। पेट्रोलचा जो ऑरेंज लाईट आहे हा बंद होईल आणि हा जो ब्लिंक करतोय तो स्टेबल होईल, म्हणजे आपली व्हीकल सीएनजी वरती आलेली आहे। जसं की तुम्ही बघू शकता, व्हीकल आता सीएनजी वरती आलेली आहे। तरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।